आपण आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित करणार आहोत। पहिल्या पुरस्कारासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आदर्श शिक्षिका मायादेवी गायकवाड परभणी यांना करण्यासाठी आजचे आपले आयोजक आदरणीय नरेश मोसळके व राहुल पाटील सर यांना पुढे येण्याची विनंती करतो। पहिली या व्यासंगी आहे समाजदक्ष, अतिशय प्रयत्नवादी आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना मोठी प्रेरणा घेता येईल अशा आदरणीय ताईंचा या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण गौरव करूया। आपण जोरदार टाळ्यांनी ताईंचं अभिनंदन करूया। आदर्श शिक्षिका प्राध्यापिका नलिनी लोटे यांना सर्वोत्कृष्ट करतो। कमलाने कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथील मराठी व इंग्रजी विषयाच्या अध्यापिका अतिशय हुशार बरावसर आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करते। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, देशभक्त विद्यार्थी घडवणे, केजी ते पीजी पर्यंतचा अभ्यासक्रम, मार्गदर्शक यूट्यूब चॅनल असे अनेक नवोदित उपक्रमांनी त्यांची 25 वर्षाची सन्मान जोरदार टाळ्यांनी सरांचं कौतुक करूया। पिंपळनेर जिल्हा पुणे येथील अतिशय ग्रामीण विस्तारात आदिवासी बालकांना सेवा त्याग समर्पणातून शिक्षण देणारे परिसर म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारे सर्वशील व्यक्तिमत्व परिसर आपले खूप खूप अभिनंदन। करण्यासाठी मंचावर बोलवतो आणि आमंत्रित करतो डॉक्टर कल्पना साकोडे चंद्रेश्वर। आपण जोरदार टाळ्यांनी डॉक्टर कल्पना साकोडे मॅडम यांच्यासाठी स्वागत करूया। अर्जुनी मोर इथून आलेल्या ताई गरजू भूतकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय वीरांगणा पुरस्कार, श्रीरत्न पुरस्कार, भारतभूषण पुरस्कार, डॉक्टरेट कल्पना ताई म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात 30 वर्ष मेहनत घेतलेलं एक मोठं असं नाव आहे। आदरणीय ताईंचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होत आहे। सामाजिक परिवर्तनात श्रीरत्न म्हणून ताईंची ओळख आहे। फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा, दयाळूवृत्ती, ममत्ववादी विचार, अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि दाक्षिण प्रवृत्ती ही ताईंचं वैशिष्ट्य आहे। ताईसाहेब आपलेही या ठिकाणी मनापासून अभिनंदन। या ठिकाणी पुढील पुरस्कारासाठी सर आपण अजून 2 पुरस्कारासाठी नाव घ्यायचं आहे। मी प्रदीप विखे सर मोपा नागपूर यांना सर्वप्रथम माननीय विखे सर त्यांना फुलांविषयी तळमळ आहे मंचस्थानी ठिकाणी त्यांचा सत्कार करते। भारताचा विकास तर देशाचा विकास या कार्यपद्धतीवर ते विश्वास करतात। आदरणीय प्रदीप दादांना या ठिकाणी वितरित होत आहे। आदरणीय शैक्षणिक सामाजिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या जीवनात देशपुंज निर्माण करण्याचं सद्भाग्य विखे दादांना लाभलेलं आहे। विखे दादा तुमच्या ठिकाणी मंचावर यायचं आहे, सन्मान करतील। उच्च प्राथमिक शाळा पिंपरी जिल्हा भंडारा येथे त्या कार्यरत आहेत। राष्ट्रप्रेम, विज्ञानिष्ठा, निसर्ग संवर्धन या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या ताईंना अतिथीगण आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करत आहेत। किंवा 25 प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग, अत्यंत कर्तव्यदक्ष विद्यार्थी व प्रामाणिक अध्यापनासह कित्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात नवचैतन्य। त्यानंतर पुढील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यासाठी मी विजय सरांना या ठिकाणी पुढे बोलवतो। सौ मंजुषा काटे साखरी जिल्हा धुळे यांना सहकुटुंब मंचावर येण्याची मी विनंती करतो सर आणि विजय सर पुरस्कार वितरित करतील। उत्तर महाराष्ट्राचे उत्कृष्ट शिक्षक आमदार ज्येष्ठ नानासाहेब जयू ठाकरे यांच्या सुनबाई व ज्येष्ठ उत्तर महाराष्ट्राचे आमदार नेते सुभाष काकुष्टे यांच्या कन्या मंजुषा ठाकरे मॅडम या लोकप्रिय शिक्षिका आहेत। त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सर्व कुटुंबासह या ठिकाणी अतिथीगण वितरित करतील।
ग्रुप गायडन्स, स्काउट गाईड, या सर्व कार्यालयांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. मोठा राजकीय सामाजिक वारसा जोपासताना अनेक शैक्षणिक सामाजिक कार्यात काही सहभागी असतात. माझ्या मूळ गाव अकोले हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून माझ खूप शुभेच्छा. धन्यवाद. पहिला सहकुटुंब मंचावर आमंत्रित करतो. एक आदर्श शिक्षिका, कवयित्री, योग शिक्षक अशा अनेकानेक भूमिकेतून मुलांना ज्ञानार्जन करणाऱ्या रंजनाताईंचा या ठिकाणी अतिथीगण गौरव करते. सांस्कृतिक सामाजिक कार्यातून मुलांचा सर्वांगीण विकासाचं ध्येय काही नेहमीच समोर ठेवतात. ना केवळ मुलांना सोबत महिला, पालक, युवती यांना सुद्धा योग समजावून देण्याचा संकल्प काही नेहमी करत असतात. सर्वांनी निमंत्रित करतो. नेमकं गाव काढून स्मार्ट गर्ल, स्मार्ट बॉय यासारखे नवनवीन उपक्रम इलेक्ट्रॉनिक साहित्य निर्मितीत सहभाग घेणाऱ्या काही या विद्यार्थी मुली आहेत. लोकसहभागातून शाळेची प्रगती, चित्रकोळ्याची अभिनव संकल्पना, सातत्यपूर्ण बालकांच्या विकासासाठी योजना, आपण त्याला मूर्त रूप देण्याचं स्वप्न ताईंनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. ताईसाहेब आपलं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. यांना सर्व मंचावर बोलवतो. या गेल्या वर्षाच्या कवी संमेलनाच्या माझे अध्यक्ष आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी ताईंचं या ठिकाणी स्वागत करूया. एक आदर्श कवयित्री, सृजनशीलतेचं दुसरं नाव आणि देशमुख मॅडम त्यांना अतिरिक्त पुरस्कार वितरित करतील. प्रतिभा संपन्न कवयित्री, उत्तम वक्त्या व या वर्णावर या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहाच्या कवयित्री, शासनाचे शैक्षणिक धोरण व समस्या या विषयावर त्यांनी सातत्यपूर्ण लेखन करून सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलेलं आहे. देशमुख ताईंचा त्या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी सहकुटुंब मंचावर आमंत्रित करतो. पंकज आदरणीय पंकज सर सहकुटुंब मंचावर येतील. पंकज सर विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. ते एक प्रसिद्ध कवी देखील आहेत आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सहसुलभ अध्ययनाने यश मिळवलेलं आहे. सरांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन सर्व सन्मानित अतिथी त्यांचा गौरव करतील. अध्ययनाची आवड, हसत शिक्षणावर भर देऊन बालकी करणाऱ्या सरांचा काव्यलेखनात देखील मोठा व्यासंग आहे. यानंतर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक मी आमंत्रित करतो वर्षा युवराज सुतार, वर्षा मोठे मॅडम यांना सहकुटुंब मंचावर येते. सामाजिक बांधिलकी खूप मोठी आहे. अन्नदान, रक्तदान आणि ज्ञानदान त्यात त्या धीरे धीरे सहभाग घेतात. ताईंचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव सन्मान्य करते. आजची जी गरज आहे ई लर्निंग, ज्याचा त्या आविष्कार करतात, नवोदय, स्कॉलरशिप अशा परीक्षांमध्ये मुलांची मोठ्या प्रमाणात तयारी करून देतात. ताईसाहेब आपलं खूप खूप अभिनंदन. यांच्या भूमीतून आलेले श्री गणेश पाटील सर यांना सहकुटुंब मंचावर बोलवतो. वल्लभ विद्या मंदिर पाडळा, जिल्हा आदिवासी विस्तारात सर काम करतात. अनेक उपक्रम राबवून प्रत्येक झोपडीत ज्ञानाचा दिवा पेटवून आदिवासी जोपासणाऱ्या पाटील सरांचा सहकुटुंब गौरव सर्व अतिथीगण करतील. राष्ट्रीय सेवा योजनेतून बालकास स्वयंपूर्णतेचे धडे आणि बालकातील सुप्त विकास करण्याचं अनोखे कौशल्य हे त्यांच्या
गंगाखेड जिल्हा परभणी यांना मी सहकुटुंब मंचावर बोलवतो. मूलभूत वाचन विकास कार्यक्रमासाठी राज्यस्तरीय सुलभक म्हणून सरांनी काम केले आहे. अधिकाधिक सरांचे लोकमान्य शाळेचा विकास इंग्रजी भाषा विकास कार्यक्रम अंतर्गत टॅग कोऑर्डिनेटर म्हणून सतत काम करणाऱ्या पोलीस सरांचा आजवर अनेक ठिकाणी सन्मान झालेला आहे. सर आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. संभाजीनगर येथून आलेले आदर्श शिक्षक अखिल बाबा पठाण यांना सहकुटुंब मी मंचावर बोलवतो. शिवजयंतीसारख्या उत्सवाच्या निमित्तानं व्याख्यान माला आयोजित करणारे अखिल सर यांचा सन्मान्य व्यासपीठ आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करते. मुलांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणारे अखिल सर हे गणित विषयासाठी अबॅकस विज्ञानासाठी प्रयोग अशा अनेक नवनवीन उपक्रमांमध्ये सहभागी होतात आणि आपलं ज्ञान पालकांपर्यंत पोहोचवतात. आजचे कवी संमेलन अध्यक्ष अजित सर यांना एक पुढील पुरस्कार वितरित करण्यासाठी पुढे बोलावतो आणि आमंत्रित करतो. शिक्षक पुरस्कार विजेते श्री विनोद काळे सर यांना सहकुटुंब मंचावर बोलवतो. आदरणीय विनोद काळे सर सहकुटुंब मंचावरती. त्रिनेत्री बहुउद्देशीय विद्यालय शेडगाव तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे कार्यरत असणारे काळेसरे बालकेंद्रित अध्यापन पद्धतीचे प्रेरक आहेत. मुलांच्या सहसुलभ अध्यापन पद्धतीत बदल व्हावा म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात. आणि आदर्श शिक्षिका तुम्हाला चारुशिला माळुदे मॅडम यांना मी मंचावर बोलवतो. हा पुरस्कार वितरित करण्यासाठी साहित्यिक रमेशजी इंग्रज सरांना मी पुढे येण्याची विनंती करतो. अजिम सर आणि रमेश सर दोघं हा पुरस्कार वितरित करतील. राऊत सरांना पण मी पुढे येण्याची विनंती करतो. रवींद्रनाथ टागोर यांना अभिप्रेत असलेली निसर्ग शिक्षण पद्धतीचा आविष्कार करून नवसर्जनशीलतेची कास करणाऱ्या चारुशिला मॅडम या जिल्हा परिषद मराठी शाळा उपगाव केंद्र जिल्हा बुलढाणा या ठिकाणी कार्यरत आहेत. कमवा आणि शिका या कर्मवीर बाबा पाटलांच्या विचारावरती त्या काम करतात. मुलांमध्ये लहान वयातच सुसंस्काराचं वर्धन करणाऱ्या मॅडम या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका आहेत. सर्वांचं अभिनंदन. सर्व मान्यवर आपलं स्थान ग्रहण करतील. शेवटचा पुरस्कार आपल्याला वितरित करायचा आहे. दादरनगर या महाराष्ट्राच्या भूमीला लागून एक छोटासा आदिवासी विस्तार असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यात अनास्था आहे. तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम करणाऱ्या आदर्श शिक्षिका सविता पाटील ठाकरे यांना मी मंचावर बोलवतो आणि पुरस्कार वितरित करण्यासाठी आदरणीय गणेश भाऊ आणि लक्ष्मीताई यांना पुढे येण्याची विनंती करतो. आदरणीय राऊत सर पुढे. शिक्षणासोबत सामाजिक कार्यात आऊसाहेब जिजाऊंच्या विचाराची प्रेरणी करताना त्या जिजाऊ पेढेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा गेले अनेक वर्ष सांभाळत आहेत. जिजाऊंच्या या भूमीत त्यांचा गौरव बुलढाण्याचेच भूमिपुत्र आदरणीय
लक्ष्मीताई करतील. अध्यापनासोबतच मराठी भाषेसाठी तन मन धन घालून काम करणं आदर्श वक्त्या, लेखिका, समीक्षक, कवयित्री, स्तंभलेखिका, परीक्षक, प्रशासक आणि आज प्रकाशित झालेल्या जागतिक मराठी या अंकाच्या व बिंदास न्यूज पोर्टलच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. मला सांगताना आनंद होतो की आज प्रकाशित झालेल्या 14 पैकी तब्बल 8 पुस्तकांना त्यांनी त्यांच्या लेखणीद्वारे प्रस्तावना दिलेली आहे. लेखणी ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांचे लेखणीतून हे बुधवारी साप्ताहिक इतिहास मोठा वाचक वर्ग महाराष्ट्रात आहे. वाणी गोडवा, लेखन वक्त्या व वादविवाद त्यांचा कार्यरत आहे. आदर्श आई, आदर्श सून व माझ्या आदर्श सहकार्याने अजून एक महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या साप्ताहिक साहित्यग्रंथाचे जवळपास त्या त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्या अंकाच्याही त्या कार्यकारी संपादित. सर्व अतिथी गणांचा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो.